गोंदिया जिल्ह्यातील आदाशी येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व बियर बार बंदीसाठी आदाशी येथील महिलांचा आमदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत ग्रामीण पोलीस स्टेशनवर महिलांचा धडक मोर्चा. या मोर्चाला उपस्थित उषा भोंडे सरपंच ग्रामपंचायत आदाशी यांच्या पुढाकारात आणि संपूर्ण गावातील महिला यांच्या सहकार्याने मोर्चा काढण्यात आला. सरपंचासोबत ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच दारूबंदी समिती आदाशीचे सर्व सदस्य आणि गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मोहन तवाडे, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया. शिवणकर बाई, काय म्हणणार आहे? कशासाठी आला इथं? आम्ही दारूबंदीसाठी आलो आहोत सर. काय अपेक्षा आहे एसपी ऑफिस? आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या गावची दारू बंद झाल्या पाहिजे आणि बार बंद झाल्या पाहिजे. खूप कंटाळा आहे का? खूप कंटाळा आहे सर. आज आमचे घरचे शहाणे पितात, उद्या आमचे मुलं पिऊ शकतात, असं आहे सर. म्हणून सर आम्ही इतक्या दूर आलो आहो आणि 2-3 वेळा इथे नोटीस दिल्या आहो, तर आमचे काही नोटीस स्वीकार नाही केला पोलिसांनी. मग याच्यानंतर माग पूर्ण नाही झाली तर मग काय करणार आहे ते सांगा. आम्ही वर्गात जाऊ शकतो सर, आंदोलन करू शकतो सर. सर, मी ग्रामपंचायत आदाशी येथील दारूबंदी समितीचे अध्यक्ष आहे. आमच्या गावामध्ये 1 जानेवारी 2025 पासून वाईन वर्ल्ड बियर बार आणि रेस्टॉरंट सुरू झालेली आहे आणि ते जवळपास शाळे आणि महाविद्यालयाच्या परिसरात आहे. तिथून दररोज कितीतरी शालेय विद्यार्थिनी ज्युनियर कॉलेजच्या, सिनियर कॉलेजच्या, हायस्कूलच्या त्याच मार्गातून शाळेत जाण्या-येणं करतात. त्या मुलींना तिथं त्रास होतो. तिथं शेजारीत नर्सिंग कॉलेज आहे, तिथल्या मुली देखील जाण्या-येणं करतात. त्या मुलींना त्रास होतो. तिथं बारमध्ये येणारे लोक अश्लील शिवीगाळ करतात, मुलींना पाहून हातवारे करतात, टॉन्ट करतात. तशा लेखी तक्रारी ग्रामपंचायतला त्या शाळेंच्या मुख्याध्यापकांनी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ग्रामपंचायतला दिलेला आहे. त्या धर्तीवर ग्रामपंचायत आदाशीने 26 जानेवारी 2025च्या दिवशी ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावात अवैध दारू आणि वैध बियर बार वर पूर्ण दारूबंदीचा ठराव पारित केलेला आहे, मंजूर केलेला आहे. आणि त्यानुसार 1 फेब्रुवारी 2025 पासून आदाशी गावात, संपूर्ण आदाशी गावाच्या हद्दीत दारू विक्री करणे, दारू पिणे आणि दारू वाहतूक करणे या तिन्ही गोष्टीवर बंदी करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. आम्ही 2-2दा पत्र दिलेले आहेत, पण शासनाकडून योग्य ती मदत आम्हाला मिळालेली नाही. आम्ही जेव्हा आमच्या दारूबंदी समितीच्या महिला, ग्रामपंचायतच्या महिला ज्यावेळी गावात फिरतात तर गावातील अवैध दारू विक्रेत्यांना अश्लील शिवीगाळ करतात, त्यांना टॉन्ट मारतात. म्हणजे या दारूबंदी समितीच्या भविष्यात काय होईल, कोणावर कधी भ्याड हल्ला होऊ शकतो, कोणावर कधी काही प्रकरण होऊ शकते, त्याला जबाबदार मग कोण राहणार? आम्हाला जर शासन मदत नाही करेल तर आम्ही कोणाकडे जाऊ? तर त्यामुळे आम्ही सर्वजण आज शासनाच्या दारी सर्व साहेबांना, अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करायला आलो आहे की कृपया करा सर आणि आमच्या गावाकडे विशेष लक्ष द्या आणि आमच्या गावात जो आज दारूचा महापूर आलेला आहे हा तुम्ही बंद करा, ज्यामुळे आमची पिढी बर्बाद होत चाललेली आहे. जर तुम्ही याकडे लक्ष देणार नसाल तर सर यानंतर आम्ही संपूर्ण गावकरी तीव्र आंदोलन करण्यासाठी कुठेही मागेपुढे पाहणार नाही. मग त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील. यासाठी पुन्हा हात जोडून विनंती करत आहे संपूर्ण गावाच्या मार्फत. काय नाव आहे आपलं? मी उषाबाई ओमप्रकाश भोंडे, ग्रामपंचायत आदाशीची सरपंच आहे. इथं कशाला आला? काय माग आहे इथं? माझ्या गावामध्ये अवैधपणे दारू विक्री होत आहे. माझ्या ग्रामपंचायतला कंप्लेंट आली आहे, शाळेची कंप्लेंट आहे, माझ्या गावातील नागरिकांची कंप्लेंट आहे. म्हणून मी आपल्या गावात 26 जानेवारी 2025 दिवशी ग्रामसभेमध्ये ठराव ठेवला, तो पारित पण झाला. तरी पण माझ्या गावातील अवैध दारू विक्रेते त्यांनी दारू बंद केली नाही आणि अवैध बार आहे ती पण चालू आहे. नोटिसा देऊन झाल्या 2 वेळा, तरी पण लोक मानून नाही राहिले, आम्हाला शिवीगाळ करतात. तर शासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे. आम्ही 2-3 वेळा नोटिसा देऊन झाल्या, पत्र देऊन झाले, तरी पण शासनाकडून आम्हाला लागत अशी मदत मिळाली नाही. अजून काय अपेक्षा आहे? आमच्या गावातील दारू विक्री बंद झाली पाहिजे आणि बार बंद झाली पाहिजे. कशासाठी आला इथं?
आम्ही आलून दारूबंदी करा आल्या पण आम्ही राहतून गोंडी टोल्यावर अदासी गोंडी टोला आमचं नाव आहे. हो आमच्या घरचे माणसं अदासीला जातात, दारू पिवायला जातात. काही कामा सांगावं तर दारू पिऊन येतात पर सामान नाही आणत. सामान नाही आणत. मग सामान कोणी देतं? सामान जाते दारूवाल्या घरी. दारूवाल्या घरी? हा. आणि आम्ही चिल्लावा तर मग झगडा होते. तर काय पासून होते? दारू पासून होते. दारूवाल्या